Hello everyone. Today we are going to discuss about our next numericals on short transmission line. आपण लास्ट लेक्चरमध्ये शॉर्ट ट्रान्समिशन लाईनचे डायग्राम्स आणि डेरिवेशन्स, व्होल्टेज रेग्युलेशनचे आणि इफिशियन्सचे डेरिवेशन्स बघितलेत. आज आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवरचे एक्झाम्पल्स सॉल्व करणार आहेत. तर फर्स्टचे एक्झाम्पल आहे ते आपण बघूया. ओके, शॉर्ट ट्रान्समिशन लाईनवरचे एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल, द पॅरामीटर ऑफ सिंगल फेज 11 kV 5000 kW ट्रान्समिशन लाईन आर 0.45 plus J 0.08 ohm per conductor and secondary power factor is 0.8 lagging. Calculate line loss. सेकंड इज पर्सेंटेज रेग्युलेशन. तर ह्या एक्झाम्पल्समध्ये काय सांगितलं आहे, पॅरामीटर्स जे आहेत, सिंगल फेज लाईन आहे, सिंगल फेज 11 kVची लाईन आहे, 5000 वॅट पॉवर आहे. ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स आहेत ते काय दिलेले आहेत, रेजिस्टन्स दिलेला आहे 45 आणि रिॲक्टन्स जो आहे 0.08 ओहम पर कंडक्टर. मीन्स ट्रान्समिशन लाईनचे पॅरामीटर आर अँड एक्सेल is equals to 0.45 and 0.08 is XL आणि सेकंडरीचा जो पॉवर फॅक्टर आहे तो 0.8 लॅगिंग दिलेला आहे. ओके, तर आणि आपल्याला कॅल्क्युलेट करायला काय सांगितलं आहे, तर लाईनचे लॉसेस, ट्रान्समिशन लाईनमधले सिंगल फेज लाईन आहे, लाईनचे लॉसेस आणि पर्सेंटेज रेग्युलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, फर्स्टली तर गिवन डाटामध्ये काय दिलं आहे, तर रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे 11 kV सो 11,000 व्होल्ट्स. पॉवर जी दिलेली आहे ती पी आर रिसिविंग एंड पॉवर आहे 5000 kW कॉस फाय आर मीन्स रिसिविंग एंडचा जो पॉवर फॅक्टर आहे 0.8 लॅगिंग हा दिलेला आहे. ओके, ट्रान्समिशन लाईनचा जो रेजिस्टन्स आहे 0.45 ओहम आणि ट्रान्समिशन लाईनचा जो रिॲक्टन्स आहे तो 0.08 ओहम. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लाईनचे लॉसेस. आता लॉसेस म्हणजे लॉसेस P इज इक्वल्स टू I² R. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ लॉसेस. तर आपल्याला I² R रेजिस्टन्स दिलेला आहे, आय करंट जो आहे ट्रान्समिशन लाईनचा तो काढायचा आहे. तर आपल्याला PR पॉवरचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, PR इज इक्वल्स टू VI कॉस फाय. P is equals to VI cos phi. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ पॉवर. पण आपण इथं रिसिविंग एंडची पॉवर कन्सिडर करतो आहे, त्यामुळे इथं काय दिलं आहे, PR इज इक्वल्स टू VR IR कॉस ऑफ फाय आर. यावरून या पॉवरच्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला ट्रान्समिशन लाईनचा करंट भेटतो. PR काय दिलं आहे, तर पॉवर दिली 5000 kW प्लेस केलं इथं. नंतर VRची व्हॅल्यू पुट केली 11 kV, करंट काढायचं आहे 0.8 हा रिसिविंग एंडचा पॉवर फॅक्टर आहे. तर आपल्याला यावरून करंट भेटणार 568.18 एम्पियर. एवढा करंट कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला भेटतो. नंतर आपल्याला लॉसेस काढायचे आहेत. तर लॉसेसचा फॉर्म्युला काय आहे, I² R. तर इथं 2 का दिलं आहे, तर सिंगल फेज लाईन आहे, फक्त 2 कंडक्टर्स असतात, त्यामुळे 2I² R. या फॉर्म्युल्यामध्ये आपण पुटअप करून व्हॅल्यूज, आयची व्हॅल्यू जी काही इथं आलेली आहे ती इथं आपण पुट केलेली आहे. 568.18चा स्क्वेअर इंटू रेजिस्टन्स, जो ट्रान्समिशन लाईनचा जो काही रेजिस्टन्स आहे तो इथं आपण व्हॅल्यू पुट केली आहे. त्याचं कॅल्क्युलेशन करून जे काही व्हॅल्यू येते दॅट इज दी कंडक्टर लॉसेस फॉर ट्रान्समिशन लाईन टू 90.55 kW. दीज आर दी लॉसेस फॉर ट्रान्समिशन लाईन. ओके, नंतर आपल्याला फाइंड काय करायचं आहे, लॉसेस काढले, आता रेग्युलेशन फाइंड करायचं आहे. रेग्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे, रेग्युलेशन पर्सेंटेज रेग्युलेशनचा जो फॉर्म्युला आहे IR कॉस फाय आर मायनस XL साइन ऑफ फाय आर डिवायडेड बाय रिसिविंग एंड व्होल्टेज दॅट इज VR इंटू 100. पर्सेंटेज रेग्युलेशनमध्ये रेग्युलेशन जे आहे ते पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे, दॅट्स वाय इट इज मल्टिप्लाय बाय 100. सो सगळ्या व्हॅल्यूज पुट करून करंटची व्हॅल्यू इथं 568
देन इथं रेजिस्टन्सची व्हॅल्यू इथं प्लेस केलेली आहे, कॉस ऑफ फायर. देन एक्सेल रिॲक्टन्स जो आहे 0.08 रिॲक्टन्स आणि 0.6 दॅट इज दी साइन फाय. याची व्हॅल्यू कशी काढायची तर कॉस इनवर्स ऑफ दिस नाही कॉस इनवर्स ऑफ 0.8 लॅगिंग, त्याच्यावरून आपल्याला फायची व्हॅल्यू मिळते. मीन्स कॉस इनवर्स ऑफ 0.8 असं मीन्स काढलं तर त्यावरून आपल्याला फाय अँगल भेटतो आणि साइन ऑफ फाय इज इक्वल्स टू 0.6 ही त्याची कॅल्क्युलेट केल्यानंतर व्हॅल्यू येते. आणि रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते 11 kV आहे. या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून जे काही आपल्याला पर्सेंटेज रेग्युलेशन भेटतं दॅट इज 2.1%. ओके, दिस इज द सिम्पल एक्झाम्पल. फक्त 2 फॉर्म्युला इथं म्हणजे रेग्युलेशनचा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो आणि हे बाकीचं सिम्पल आहे. 2 कंडक्टर पॉवरचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, P इज इक्वल्स टू I²R. त्यामुळं 2 कंडक्टर्स असतात त्यामुळे आपण इथं 2ने मल्टिप्लाय केलं. ओके, देन अवर नेक्स्ट एक्झाम्पल इज आपण रीड करू. सिंगल फेज ट्रान्समिशन लाईन ड्रॉज 1100 किलोवॅट at 33 kV and at 0.8 power factor lagging. Total resistance is equals to 10 ohm and reactance is equals to 15 ohm. Determine sending end voltage and sending end power factor cos of phi s and PR receiving end ची जी पॉवर जी आहे ती पण फाइंड आउट करायची आहे. ओके, तर इथं काय दिलं आहे तर सिंगल फेजची ट्रान्समिशन लाईन आहे आणि पॉवर जी ड्रॉन केली जाते ते 11 kV आहे. 1100 किलोवॅट एवढी पॉवर, 33 kV व्होल्टेज आहे, 0.8 पॉवर फॅक्टर लॅगिंग आहे. आणि ट्रान्समिशन लाईनचे जे पॅरामीटर्स दिलेले आहेत रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स त्यांच्या व्हॅल्यू 10 आणि 15 आहेत. तर गिवन डाटामध्ये इथं आपण बघितलेलं आहे की काय काय दिलं आहे. रिसिविंग एंडची पॉवर काय दिली आहे तर 33 kV. इथं 33 kV मीन्स मल्टिप्लाय बाय 10⁻³ मीन्स 1000. 33ला 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर 33 kV इट बिकम्स 33 kV. देन कॉस ऑफ फायर पॉवर फॅक्टर ऑफ रिसिविंग एंड इज 0.8 लॅगिंग. रेजिस्टन्स ट्रान्समिशन लाईनचा 10 ओहम आणि रिॲक्टन्स जो आहे तो 15 ओहम. आता आपल्याला लाईनचा करंट फाइंड आउट करायचा आहे. तर नेहमीचा जो फॉर्म्युला आहे P इज इक्वल्स टू VR कॉस ऑफ फायर. P इज इक्वल्स टू VI कॉस फाय. यावरून करंट इज इक्वल्स टू काय येणार P डिवायडेड बाय V कॉस ऑफ फाय. मग हेच दिलेलं आहे पॉवरवर. नंतर हे रिसिविंग एंडची व्होल्टेज, रिसिविंग एंडचा पॉवर फॅक्टर, या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन करून करंट जो आहे तो आपल्याला भेटणार आहे 41.47 ॲम्पियर एवढा करंट आपल्याला भेटणार आहे. नंतर करंट भेटल्यानंतर आपण ओके करंट भेटला त्यानंतर आपण काय करणार आहे तर आपल्याला सेंडिंग एंडचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं. सेंडिंग एंडचं व्होल्टेज, आता सेंडिंग एंड व्होल्टेजचं जो काही फॉर्म्युला आहे तो कसा येतो आहे तर जेवढं काही रिसिविंग एंडला व्होल्टेज मिळाले मीन्स रिसिविंग एंडचं व्होल्टेज प्लस ते प्लस जो काही ट्रान्समिशन लाईनमधला जो ड्रॉप आहे त्याची ॲडिशन म्हणजेच सेंडिंग एंड व्होल्टेज, म्हणजे रिसिविंग एंडची व्होल्टेज प्लस ड्रॉप. हे जे आहे ते रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे आणि हा जो काही आहे तो ड्रॉप आहे IR कॉस ऑफ फायर प्लस X साइन ऑफ फायर. दिस इज दी व्होल्टेज ड्रॉप. फॉर्म्युला फॉर सेंडिंग एंड व्होल्टेज VS
here is the formula for sending end voltage. Vs is equals to Vr plus Ir cos of phi r plus x sin of phi r, means Ir cos of phi r plus x sin of phi r. This is the voltage drop in that transmission line. आणि हे जे आहे ते रिसिविंग एंडचं व्होल्टेज आहे. ह्या प्रत्येकाच्या व्हॅल्यू रिसिविंग एंड व्होल्टेज 33 kV. आयची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली आहे. किती आहे ती 41.47. नंतर कॉस ऑफ फाय आर, रेजिस्टन्सची व्हॅल्यू, बाकी सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून साइन ऑफ फाय कॉस इनवर्स ऑफ 0.8 केलं तर त्यावरून फाय भेटतो आणि त्या साइन ऑफ फाय आरची व्हॅल्यू 0.6 येते. नंतर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला व्ही एस सेंडिंग एंड व्होल्टेज भेटतं 33708.39 व्होल्ट. ओके. नंतर आपल्याला नेक्स्ट पॅरामीटर कोणतं फाइंड करायचं आहे तर सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर आपल्याला कॉस ऑफ फाय एस हा फाइंड आउट करायचा आहे. तर सेंडिंग एंडचा पॉवर फॅक्टर इज इक्वल्स टू व्ही आर कॉस ऑफ फाय आर प्लस आय आर डिवायडेड बाय सेंडिंग एंडचं व्होल्टेज. VR cos of phi r, VR cos of phi r plus IR divided by VS. This is the formula for cos of phi s. हे इक्विव्हॅलंट सर्किट डायग्रामवरून हे येत असतं. म्हणजे आपण लास्ट लेक्चरमध्ये इक्विव्हॅलंट डायग्राम जी बघितली आहे शॉर्ट ट्रान्समिशन लाईनची, त्यामधून हा फॉर्म्युला येतो. व्ही आर कॉस ऑफ फाय आर प्लस आय आर डिवायडेड बाय व्ही एस. हे सगळे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला कॉस ऑफ फाय एस भेटतं 0.7958 लॅगिंग. ओके. नेक्स्ट जे आहे नेक्स्ट आपलं एक्झाम्पल, सिंगल फेज 11 kV शॉर्ट ट्रान्समिशन लाइन deliver 1000 kilowatt power at 0.8 power factor lagging. Total resistance and inductive reactance of line are 5 ohm and reactance 5.6 ohm. Determine sending end voltage. ओके. सेंडिंग एंड व्होल्टेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. फर्स्टली गिवन डाटा काय काय आहे तर 11 kV ची लाईन आहे, शॉर्ट ट्रान्समिशन लाईन आहे. पॉवर जी डिलिव्हर केली जाते इट इज 1000 किलोवॅट पॉवर जी आहे ती दिलेली आहे. रिॲक्टन्स आहे 5.6 ओहम अँड रेजिस्टन्स इज 5 ओहम. कॉस ऑफ फायर रिसिविंग एंडचा जो पॉवर फॅक्टर आहे 0.8 लॅगिंग आहे. पॉवरचा फॉर्म्युला पॉवर इज इक्वल्स टू व्ही आर आय आर कॉस ऑफ फायर. पॉवर जी आहे ती 1000 किलोवॅट. 1000 किलोवॅट मीन्स इंटू 1000ला 10⁻³ ने मल्टिप्लाय करून म्हणजेच 1000 इंटू 1000 इज इक्वल्स टू 11 kV. 11 kV मीन्स 11 इंटू 1000 इंटू आय आर इंटू 0.8 मीन्स आपल्याला करंट काढायचं आहे, करंट फाइंड आउट करायचं आहे या पॉवरच्या इक्वेशनवरून. त्यामुळे आपण करंट इज इक्वल्स टू 113.636 ॲम्पियर एवढा करंट कॅल्क्युलेट करून आपल्याला भेटतो. ओके. तर आपल्याला यामध्ये काय करायचं आहे फक्त डिटरमाइन सेंडिंग एंडचं व्होल्टेज. सेंडिंग एंडचं व्होल्टेजचा फॉर्म्युला आपण बघितलेला आहे. सेंडिंग एंड जी काही इक्विव्हॅलंट डायग्रॅम आहे त्यावरून सेंडिंग एंडचं व्होल्टेज इज इक्वल्स टू रिसिविंग एंडचं व्होल्टेज प्लस जो काही ड्रॉप आहे आय आर कॉस ऑफ फाय आर प्लस एक्सेल साइन ऑफ फाय. व्ही एस इज इक्वल्स टू रिसिविंग एंडचे व्होल्टेज प्लस आय आर कॉस ऑफ फाय आर प्लस एक्सेल साइन ऑफ फाय आर. दिस इज द फॉर्म्युला फॉर सेंडिंग एंड व्होल्टेज फॉर शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करून जे काही आपल्याला आन्सर्स भेटेल ते सेंडिंग एंड व्होल्टेज असतं. दॅट इज हिअर 11,836.345 volts. This is the sending end voltage of this transmission line. In simple
मीन्स टर्म्स आहेत त्या लक्षात ठेवायच्या असतात. शॉर्ट ट्रान्समिशन लाईनमध्ये जी काल आपण इक्विव्हॅलंट सर्किट डायग्रॅम आणि व्हेक्टर्स डायग्रॅम्स ज्या बघितल्या त्यावरूनच हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ओके, नेक्स्ट जे आहे नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 4. Single phase transmission line has resistance of 0.2 ohm and inductive reactance of 0.4 ohm. Find voltage at the sending end to give 5000 kVA at 2 kV, the receiving end at load power factors. Means ट्रान्समिशन लाईनचं जे व्होल्टेज दिलेलं आहे ते ट्रान्समिशन लाईनचा पहिल्यांदा जो रेजिस्टन्स आणि रिॲक्टन्स दिलेला आहे तो 0.2 आणि 0.4 ओहम दिला आहे. आणि जे काही रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते आपल्याला 2 kV, दॅट मीन्स 2000 व्होल्ट. आणि kV ट्रान्समिशन लाईनची जी kV रेटिंग आहे इज 500 फॉर बोथ पॉवर फॅक्टर. मीन्स दोन्ही पण पॉवर फॅक्टरसाठी आपल्याला सेंडिंग इन व्होल्टेज काढायचं आहे. आणि त्याच्यासाठी दिलेलं जे रेटिंग आहे ते 500 kVAपर्यंतचं आहे. आणि ट्रान्समिशन लाईन रिसिविंग एंडचं जे व्होल्टेज आहे ते 2000 व्होल्ट आहे. ओके, तर आपण युनिटी पॉवर फॅक्टरसाठी आणि साइन ऑफ फायर दॅट इज दी 0.707 लॅगिंग दोन्ही पॉवर फॅक्टरसाठी आपल्याला सेंडिंग इन व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे. ओके, तर आपण बघूया याचं सोल्युशन. ओके, युनिटी पॉवर फॅक्टरसाठी आणि 0.707 पॉवर फॅक्टर आहे या दोघांसाठी आपल्याला सेंडिंग इन व्होल्टेज काढायचं आहे. तर फर्स्टली आपल्याला लोड करंट काढावा लागेल. लोड करंट इज इक्वल्स टू I इज इक्वल्स टू KVA cos of phi into 1000 divided by VR cos of phi. That means kilowatt into 1000 divided by receiving endचा पॉवर रिसिविंग एंडचे व्होल्टेज इंटू कॉस ऑफ फाय. तर या व्हॅल्यू पुटअप केल्यामुळं जे काही आपल्याला आन्सर्स भेटते तो आहे लोड करंट दॅट इज 250. तर हा जो फॉर्म्युला आहे तो पण एक प्रीडिटरमाइन केलेला फॉर्म्युला आहे. करंट KVA मीन्स बघितलं किलोवॅट इंटू 1000 डिवायडेड बाय VR म्हणजे पॉवरचा असा फॉर्म्युला आहे. पॉवर इज इक्वल्स टू एक मिनिट P इज इक्वल्स टू VI कॉस ऑफ फाय. पॉवरचा फॉर्म्युला तर काय आहे तर किलोवॅट इज इक्वल्स टू पॉवरचा फॉर्म्युला जो आहे तो KVA इंटू कॉस ऑफ फाय. पॉवरचा जो फॉर्म्युला आहे तो KVA P इज इक्वल्स टू KVA इंटू कॉस फाय. आणि या कॅल्क्युलेशन्सवरूनच हे आपल्याला करंट भेटतो दॅट इज 250 ॲम्पियर. बरोबर आहे. देन सेंडिंग इन व्होल्टेजचा फॉर्म्युला तर आपल्याला माहिती आहे. सेंडिंग इन व्होल्टेज VR प्लस IR कॉस ऑफ फाय आर प्लस IXL साइन ऑफ फाय आर. ओके, याचं कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला जो काही व्होल्टेज भेटतं 2050 व्होल्ट. दिस इज दी सेंडिंग इन व्होल्टेज. ओके, हे आपण पॉवर फॅक्टर 1 असेल तेव्हा कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता पॉवर फॅक्टर जेव्हा 0.707 असेल त्यावेळेचं कॅल्क्युलेशन बघूया. तर त्यामध्ये फक्त वरच्या इक्वेशन्समध्ये फक्त पॉवर फॅक्टर चेंज करायचं आहे. म्हणजेच I इज इक्वल्स टू 500 KVA रेटिंग काय आहे 500 आणि कॉस ऑफ फाय 0.707 इंटू 1000 काय आहे तर KVA डिवायडेड बाय रिसिविंग एंडचं व्होल्टेज 2 kV कॉस ऑफ फायर मीन्स
2 kV मीन्स 2000 इंटू 5R 0.707 यांचं कॅल्क्युलेशन करून आपल्याला सेंडिंग एंडचं व्होल्टेज भेटतं. ते भेटलेलं आहे 2106.05. दिस इज द सेंडिंग एंड व्होल्टेज फॉर दी पॉवर फॅक्टर 0.707 लॅगिंग. ओके, मीन्स सिम्पल एक्झाम्पल्स आहेत, ते आपल्याला छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवून करावे लागतात. ओके, या केसमध्ये इथं जो हे आय इज इक्वल्स टू कसं आलं हे मी जरा एक्सप्लेन करते. वी नो P इज इक्वल्स टू VI cos phi. पॉवरचा हा बेसिक फॉर्म्युला आहे. जर आपल्याला I काढायचं असेल तर P डिवायडेड बाय V cos phi असं इक्वेशन बनणार. आणि या केसमध्ये आपल्याला काय काढायचं आहे, V cos phi. आता P जे आहे ते ॲक्टिव्ह पॉवर दॅट इज किलोवॅट आणि V cos phi V ही जी आहे ती बरोबर आहे. हे जे आहे ते ही पॉवर जी आहे ती ॲक्टिव्ह पॉवर आहे आणि हे जे आहे ते V cos phi. हेच आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये दिलेलं आहे की रिसिविंग एंडचं व्होल्टेज आणि पॉवर फॅक्टर यावरून आपण करंट काढतो. बेसिकली रिलेशन इम्पॉर्टंट कोणतं आहे तर कॉस I इज इक्वल्स टू KVA म्हणजेच किलोवॅट डिवायडेड बाय V cos phi. आणि हे जे येते ते बेसिक फॉर्म्युल्यावरून येतं P इज इक्वल्स टू VI cos phi. तर आपल्याला I फाइंड आउट करायचं आहे. I इज इक्वल्स टू काय येणार तर P डिवायडेड बाय V cos phi. आणि सिम्पल आहे की P म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर आहे ती किलोवॅटमध्ये आणि जे काय आहे V आणि cos phi आहे ते रिसिविंग एंडचा व्होल्टेज आणि रिसिविंग एंडचं पॉवर फॅक्टर आहे. हाच पॉईंट आहे फक्त यामध्ये. बिकॉज पॉवर जी आहे ती रेटिंग मीन्स दिलेलं गिवन रेटिंग जे आहेत ते KVAमध्ये आहेत आणि KVA आणि आपले जे किलोवॅट आहे त्यांचं रिलेशन हे असं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. Single phase overhead transmission line delivers 5000 kilowatt at 11 kV, 0.8 power factor lagging. If resistance and reactance per conductor is 0.40 ohm and 0.08 ohm respectively, calculate sending end voltage and transmission efficiency. इथं पण काय सेंडिंग एंडचं व्होल्टेज फाइंड आउट करायचं आहे आणि ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सी फाइंड आउट करायची. तर बेसिकली आपल्याला लागणार काय काय आहे, दिलेलं काय काय पहिलं आपण बघायचं आहे. गिवन डाटा इज गिवन डाटा आहे लोड करंट दिलाय, लोड करंट काढायचं आहे आपल्याला. IL बेसिक फॉर्म्युला P इज इक्वल्स टू VI cos phi यावरून आपल्याला लोड करंट भेटतो. बेसिक फॉर्म्युला जो आहे आपला P इज इक्वल्स टू VI cos phi यावरून आपण लोड करंट काढणार आहे. I इज इक्वल्स टू काय येणार इक्वेशन P डिवायडेड बाय V cos of phi यावरून आपण लोड करंट काढला 568.18 एम्पियर. ओके, नेक्स्ट आपण काय करणार आहे, टोटल रेजिस्टन्स दिलेला आहे, रेजिस्टन्स पण दिला आहे 0.45.
ओहम आणि टोटल रिॲक्टन्स जो दिला आहे 0.02 ओहम. सिंगल फेज लाईन आहे त्यामुळे इथं 2 मल्टिप्लाय केलेलं आहे. ओके, 2 इथं आणि इथं मल्टिप्लाय केलेलं आहे. त्याचा जो टोटल येईल ती 0.9 आणि 0.16. सेंडिंग इन व्होल्टेज आपल्याला आता फाइंड आउट करायचं. तर सेंडिंग इन व्होल्टेजचा फॉर्म्युला VS इज इक्वल्स टू VR कॉस ऑफ फाय प्लस IRचा स्क्वेअर प्लस VR साइन ऑफ फाय प्लस IXचा स्क्वेअर. तर सेंडिंग इन व्होल्टेजचं मॅग्निट्यूड काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो आहे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप केल्या. रिसिविंग एंडचं व्होल्टेज 11 kV दिलेलं आहे. 11 kV डिलिव्हर्स ॲट 11 kV. रिसिविंग एंडचं व्होल्टेज कॉस फायर दिलं आहे 0.8. हे बाकीचे सगळे साइन ऑफ फायर वगैरे. साइन ऑफ फायर कसं काढणार, तर कॉस इनवर्स ऑफ 0.8 ची व्हॅल्यू जी काही येईल ती फाय निघतो. त्यातून आपण साइन ऑफ फाय काढला तर 0.6 ही साइन फायची व्हॅल्यू बनते. ओके, हे सगळे कॅल्क्युलेशन्स करून आपल्याला सेंडिंग एंडचं जे व्होल्टेज भेटते ते 11,466 व्होल्ट. दिस इज दी सेंडिंग एंड व्होल्टेज. देन आपल्याला लाईन लॉसेस काढायचे आहेत. I²R. लाईन लॉस इज इक्वल्स टू I आपल्याला भेटला आहे 568.18 एम्पियर डिवायडेड बाय मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स R. ओके, मीन्स इथं काय केलं आहे 0.9 डायरेक्ट घेतला आहे. म्हणजे इथं मल्टिप्लाय 2, मागच्या लास्ट एक्झाम्पलमध्ये 2I²R घेतलेलं, पण इथं कसं डिरेक्टली आपण I²R मीन्स इथं हे कॅल्क्युलेशन केलेलंच आहे ना. 0.45 × 2 डायरेक्टली आपण 0.9 रेजिस्टन्स कन्सिडर केला आहे. आता ट्रान्समिशन इफिशियन्सी. ट्रान्समिशन लाईनची इफिशियन्सीचा फॉर्म्युला जो आहे, इफिशियन्सी बेसिकली काय असते, इफिशियन्सी इज इक्वल्स टू इफिशियन्सी आउटपुट अपॉन इनपुट. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी. त्यालाच काय म्हणतो, आउटपुट अपॉन आउटपुट प्लस लॉसेस. दिस इज द फॉर्म्युला फॉर द इफिशियन्सी. मीन्स इफिशियन्सी इज इक्वल्स टू आउटपुट अपॉन इनपुट. आणि इनपुट म्हणजेच काय, तर इनपुट काढायचं असेल तर आउटपुट प्लस लॉसेस. दिस इज द बेसिक फॉर्म्युला ऑफ इफिशियन्सी. ओके, again this is the formula for efficiency. And now transmission efficiency. Transmission efficiency is equals to power delivered divided by power delivered plus losses into 100. यामध्ये आपण पॉवर डिलिव्हर किती क्वेश्चनमध्ये दिलेले, पॉवर डिलिव्हर्ड इज इक्वल्स टू 5000 किलोवॅट डिवायडेड बाय 5000 किलोवॅट प्लस लॉसेस किती, लॉसेस इथं आपण कॅल्क्युलेट केले 290 किलोवॅट इंटू 100 इज इक्वल्स टू 94.5%. ही जी आहे तेवढी ट्रान्समिशन लाईनची एफिशियन्सी आहे. ओके, our next example is a single phase 11 kV of 15 kilometer line is to transmit 500 kVA. The inductive reactance of line is 0.5 kilometer and resistance is 0.3 kilometer. Calculate the efficiency and regulation of the line at power factor lagging and also draw vector diagram. हे एक्झाम्पल्स वाचलं तरी ट्रान्समिशन लाईनची जी लेंथ जी आहे ती 15 किलोमीटर आहे. त्यामुळे आपल्याला लगेच मीन्स नोट आऊट व्हायला पाहिजे की लेंथ जर 15 किलोमीटरपर्यंत असेल, मीन्स लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं 50 किलोमीटरची पर्यंत जर लेंथ असेल ट्रान्समिशन लाईनची तर इट विल बी कन्सिडर ॲज शॉर्ट ट्रान्समिशन लाईन. इथं आपण 15 किलोमीटर लाईन दिली, त्यामुळे बेसिकली हे एक्झाम्पल जे आहे ते शॉर्ट ट्रान्समिशन लाईनच्या बेसिसवर आहे. तर ही लाईन जी आहे ते आपण शॉर्ट ट्रान्समिशन लाईन म्हणून कन्सिडर करतो. तर एक्झाम्पल्समध्ये
दिलेलं जे आहे ते लाईनची लेंथ जी आहे ती एक्झाम्पल्समध्ये किती दिले, ए सिंगल फेज 11 kV ऑफ 15 किलोमीटर लाईन मीन्स लाईनची लेंथ जी आहे ती 15 किलोमीटर दिलेली आहे. टोटल रेजिस्टन्स जो आहे तो किती दिलेला आहे, रेजिस्टन्स जो आहे तो 0.3 × 15 मीन्स लेंथनं त्या रेजिस्टन्सला मल्टिप्लाय केलं आहे इज इक्वल्स टू रेजिस्टन्स आला 4.2 आणि टोटल रिॲक्टन्स जो दिला आहे 0.5 त्याला मल्टिप्लाय बाय द लेंथ ऑफ द ट्रान्समिशन लाईन 15 इज इक्वल्स टू 7.5. आता आपण काय करणार आहे, फ्रॉम KVA वी फाइंड दी करंट. ओके, KVA रेटिंग दिलेलं आहे किती दिलं आहे, 500 × 1000. KVA रेटिंगवरून आपण करंट काढला. करंट इज इक्वल्स टू KVA × 1000 डिवायडेड बाय व्होल्टेज किती दिलं आहे, व्होल्टेज दिलं आहे 11 kV. I इज इक्वल्स टू KVA डिवायडेड बाय V. दिस इज दी फॉर्म्युला. KVA इज इक्वल्स टू VI. यावरून KVA डिवायडेड बाय KVA रेटिंगवरून आपण करंट कसा काढणार आहे, तर KVA इज इक्वल्स टू VI. आपल्याला करंट काढायचं आहे तर KVAचं रेटिंग KVA डिवायडेड बाय व्होल्टेज. KVA किती दिलं आहे, 500. 500 × 10⁻³ that is KVA and I current and voltage किती दिलं आहे तर 33 kV दिलं आहे. 11 kV. 11 kV means 11 × 10⁻³ this is the formula for find out the current. ओके, आणि यावरून सिंपल लाईनचे लॉसेस फाइंड आउट केलेले आहेत. 2I²R लॉसेस, 2 सिंगल फेज लाईन आहे त्यामुळे I²R लॉसेसला 2ने मल्टिप्लाय केले. आयची व्हॅल्यू 45.45चा स्क्वेअर × रेजिस्टन्स दिलेला आहे 4.5. त्यांचं कॅल्क्युलेशन आपण करून 18,590 किलोवॅटचे ते लाईनचे लॉसेस आहेत. देन इफिशियन्सीचा फॉर्म्युला सिंपल आहे, आउटपुट पॉवर अपॉन आउटपुट पॉवर प्लस लॉसेस × 100. आउटपुट पॉवर 500 × KVA अपॉन लॉसेस जे आहे ते 18,590 × 100. इफिशियन्सी जी काय आलेली आहे ती 95.95 इफिशियन्सी लास्टला आपल्याला भेटलेली आहे. ओके.